नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत डेसिमल डिव्हिजनची ट्रिक, अर्थातच पॉइंटच्या भागाकाराची ट्रिक। मित्रांनो, हे लेक्चर पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जी भागाकाराबद्दल किंवा पॉइंटच्या भागाकाराबद्दल भीती निर्माण झालेली आहे, ती भीती पूर्णतः निघून जाणार आहे। म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो। पहा, तुमच्या समोर मी एक गणित घेऊन आलेलो आहे, एक भागाकार घेऊन आलेलो आहे। 0.006 भागिले 0.3 असा आपण लिहिलेला आहे। म्हणजेच दिलेल्या छेदानं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अंशाला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे। आता अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, पॉइंट दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तात्पुरता आपण असं गृहीत धरू की पॉइंट आपल्याला दिलेला नाही, असं आपण गृहीत धरू। आता तसं केल्यावर काय होईल, पहा, 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे आलेलं जे भागाकार आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ। आता थोडं आपण पॉइंटचा विचार करू। मित्रांनो, आपल्याला अंशामध्ये किती नंतर म्हणजेच किती संख्या सोडून आपल्याला पॉइंट दिलेला आहे, आपल्याला अंशामध्ये 3 संख्या सोडून आपल्याला पॉइंट दिलेला आहे। मग आपण 3 हे असं बाजूला लिहून घेऊ। त्यानंतर पहा, छेदामध्ये आपल्याला किती संख्या सोडून पॉइंट दिलेला आहे, 1 संख्या सोडून पॉइंट दिलेला आहे। आणि या दोघांची आपण वजाबाकी करू विद्यार्थी मित्रांनो। पहा, 3 मधून 1 गेले तर 2 उरतात आणि हे 2 विद्यार्थी मित्रांनो प्लस आहेत, धन आहेत, पॉझिटिव्ह आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग आता आपण काय करणार, तर 2 संख्या सोडून आपल्याला काय द्यायचं आहे, पॉइंट द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या आपल्याकडे 2 ऑलरेडी आहे, आता दुसरी संख्या नाही, म्हणून या 2च्या समोर 0 लिहा। म्हणजेच 2 संख्या सोडले आणि त्याच्या समोर आपण पॉइंट देऊ आणि विद्यार्थी मित्रांनो 0 घेऊ। म्हणजेच पहा, 0.006 ला 0.3 न जर आपण भाग दिलो तर उत्तर आपल्याकडे आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 0.02। अगदी काही क्षणामध्ये आपण काढलो की नाही पहा। म्हणजे तुमच्या मनामधली जे पॉइंटच्या भागाकाराबद्दल जी भीती होती ती आता तुम्हाला कमी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो। फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। आलेलं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते जर उत्तर धन असेल तर आलेल्या संख्येच्या समोर आपल्याला 0 घेऊन पॉइंट घ्यायचा आहे। आणि आलेलं जर उत्तर मायनस मध्ये येत असेल तर आलेल्या संख्येच्या समोर म्हणजेच उजव्या साईडला पहा, उजव्या साईडला आपल्याला 0 घेऊन नंतर पॉइंट घ्यावा लागेल। असे आपण आणखीन काही उदाहरणं पाहणार आहोत, म्हणजे तुमचा कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होईल। आता दुसरं गणित पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय सांगते, तर 0.24 भागिले 0.0012 म्हणजेच दिलेल्या छेदाने आपल्याला अंशाला काय करायचं आहे, भागायचं आहे। मग नेहमीप्रमाणे आपण काय करणार, पॉइंट नाही असं आपण गृहीत धरू, समजू। आता पहा, 12 1 12 आणि 12 2 24 आपण 2 हे या ठिकाणी लिहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो। आता आपण पॉइंटचा विचार करू। अंशामध्ये आपल्याला किती संख्या सोडून किंवा किती घर सोडून आपल्याला पॉइंट दिलेला आहे, तर अंशामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण लिहून घेऊ, अंशामध्ये आपल्याला 2 घर सोडून पॉइंट दिसत आहे। आणि त्यानंतर छेदात तुम्ही पाहू शकता, छेदामध्ये मित्रांनो आपल्याला 5 घर सोडून आपल्याला पॉइंट दिसत आहे। किती घर सोडून पॉइंट दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 घर। आणि याची आपण वजाबाकी करूया। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 मधून जेव्हा 5 जातात तेव्हा उत्तर येते आपल्याला -3। किती आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर, -3। उत्तर आलेलं जर मायनस आलं तर पॉइंट हे या 2च्या म्हणजेच आलेल्या भागाकाराच्या उजव्या साईडला 0 घेऊन द्यावा लागेल। आणि
उत्तर जर प्लस मध्ये असेल तर आपण डाव्या साईडला पॉइंट देणार आहोत। या ठिकाणी आपण देऊन पाहिलेलं आहे। आता पहा 3 घर सोडून मग दिलेली संख्या सोडून द्यायची आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, 3 0 घेऊ। पहा 3 0 घेतलो आणि त्यानंतर पॉइंट देऊन 0 घेतलो। विद्यार्थी मित्रांनो, हे जे 2000 दिसत आहे या 2000च्या समोर पॉइंटच्या समोर आपल्याला 0 आहे आणि हे 0 आपल्याला काही कामाचा नसतो किंवा त्याची व्हॅल्यू नसते, किंमत नसते, म्हणून आपल्याकडे उत्तर डायरेक्ट आलेलं आहे 2000। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणखीन तुमचे काही कन्सेप्ट असतील तर आपण क्लिअर करू। पहा तुमच्या समोर आणखीन 2 उदाहरणं मी आणलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। काय करणार पहा 0.064 भागिले 0.00016 म्हणजेच 3 वेळेस 0 आणि 16। तर काय करणार नेहमीप्रमाणे आपण असं धरू की या ठिकाणी पॉइंट दिलेला नाही, मग काय करणार 16 1 16 आणि 16 चोक 64 आपण असं लिहू। म्हणजे याचा अर्थ भागाकार तात्पुरता आपल्याकडे आलेला आहे 4 आणि हे 4 आपण या ठिकाणी लिहून घेऊ। अंशामध्ये आपल्याला किती संख्या सोडून किती घर सोडून पॉइंट दिलेला आहे तर 3 घर म्हणजेच 3 संख्या सोडून या ठिकाणी 3 लिहून घेऊ तात्पुरतं। छेदामध्ये आपल्याला किती संख्या सोडून पॉइंट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला छेदामध्ये 5 संख्या सोडून आपल्याला पॉइंट दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी 5 लिहू आणि दोघांची काय करू वजाबाकी करू। म्हणजेच 3 मधून जेव्हा 5 जातात तेव्हा उत्तर येते -2। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की मायनसचं चिन्ह जेव्हा आलं तेव्हा संख्येच्या उजव्या साईडला 0 देऊन नंतर आपल्याला काय करायचं आहे पॉइंट द्यायचा आहे। आता किती 0 देणार तर आपल्याला उत्तरामध्ये 2 आले, म्हणून आपण या ठिकाणी 4च्या समोर उजव्या साईडला 2 0 लावणार आहोत, 2 0 लावणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पॉइंट देऊन परत 0 घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे पॉइंटच्या नंतर 0 आहे त्याची काहीही व्हॅल्यू नसते, किंमत नसते, म्हणून याचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 400। पहा अगदी काही क्षणामध्ये आपण काढत आहोत उत्तर। पॉइंट असला तरी काय आणि पॉइंट नसला तरी काय आपल्याला कुठलीही फरक पडणार नाही, आपल्याला कुठलाही फरक पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो। पहा आणखीन आपण तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम दाखवलेला आहे। काय 0.56 भागिले 0.0014 म्हणजेच दिलेल्या छेदाने आपल्याला अंशाला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे। आणि नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण असं धरू की या ठिकाणी पॉइंट दिलेलाच नाही, मग काय करणार 14 1 14 आणि 14 चोक 56। विद्यार्थी मित्रांनो 4 आपण या ठिकाणी लिहून घेऊ। आता 4 लिहिलो, काय करणार तर अंशामध्ये आपल्याला बघायचं आहे की किती नंतर पॉइंट दिलेला आहे तर आपल्याला 2 संख्येनंतर म्हणजेच 2 घरानंतर पॉइंट दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण 2 लिहून घेऊ। छेदामध्ये आपल्याला किती संख्या सोडून किती घर सोडून आपल्याला पॉइंट दिलेला दिसत आहे तर 5 घर सोडून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉइंट दिलेला दिसत आहे। काय करणार या दोघांची सरळ सरळ वजाबाकी करणार। 2 मधून 5 गेले तर -3 राहतात विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला माहित आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला की मायनस मध्ये जर उत्तर आलं तर संख्येच्या उजव्या साईडला जितके संख्या आल्या तितके 0 देऊन नंतर आपल्याला काय द्यायचा असतो पॉइंट द्यायचा असतो। म्हणून या ठिकाणी 3 आलं, म्हणून आपण 4च्या समोर 3 0 लिहू आणि त्यानंतर पॉइंट देऊन परत 0 लिहू। म्हणजेच काय तर तुम्हाला माहित आहे पॉइंटच्या समोर 0 आलेला आहे त्याची किंमत काहीच नसते, 0 असते, म्हणून या ठिकाणी आपण उत्तर असं लिहिणार आहोत 4000। पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी काही क्षणामध्ये काही सेकंदामध्ये आपण भागाकार ते पण पॉइंटचे भागाकार केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो तुमचे कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाले असतील आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा। मी यापेक्षा आणखीन काहीतरी बेटर देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल। म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या
चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.